लोहगड सह्याद्रीच्या कुशीत अभिमानाने उभा असलेला एक अभेद्य गड, ज्याने स्वराज्याचा इतिहास पाहिला, पराक्रमाच्या कथा ऐकल्या आणि त्यागाची अमरगाथा जपली. पण आज मात्र कड्यावरून ढकलून देणारी मनातून उतरली. याच लोहगडाचं नाव एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. याच सह्याद्री, याच कड्यांजवळ लग्नाची स्वप्न डोळ्यात घेऊन आलेला एका तरुणाला त्याच्यावर प्रेम असल्याचं भास देणाऱ्या व्यक्तीने मृत्यूच्या दरीत ढकलण्याची बातमी समोर आली. पण त्या घटनेपेक्षा जास्त वेदना एका गोष्टीची होते. कुणी नीड पार्टनर फॉर लोहगड ट्रेन, हाच तो लोहगडला येणार ना असे मीम्स बनवते. कुणी व्ह्यूजसाठी कॉमेडी करते, कुणी संपूर्ण गडाला चर्चेचा विषय बनवते. पण विचार करा, चूक गडाची आहे का? शेकडो वर्ष अभिमानाने उभा असलेल्या या किल्ल्याने काय अपराध केला? ज्याने पराक्रमाच्या कथा पाहिल्या, तलवारींचे वार पाहिले, मावळ्यांचं रक्त पाहिलं, पण कदाचित असा विश्वासघात त्यानेही पहिल्यांदाच पाहिला असेल. त्या लोहगडाला एका घटनेमुळे बदनाम करणं योग्य आहे का? नाही ना. दोष किल्ल्याचा नाही, दोष त्या विचारांचा आहे, ज्यांनी विश्वासाला दरीत ढकलले. आज मात्र एका व्यक्तीच्या स्वार्थामुळे लोकांनी संपूर्ण लोहगडालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. गड अजूनही भक्कम आहे, पण माणुसकी ढासळली आहे.